नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे मानी काकू काव्याच्या हाताला लेप लावतात आणि काव्याला म्हणत असतात की अर्थात म्हणजे गरम तेलाचा चटका आणि हाताला झालेली निखाऱ्याची जखम याची तुलना होऊ शकत नाही, पण तरीसुद्धा या लेपने तुला बरं वाटेल। तेव्हा काव्य म्हणत असते, काकू आपण जर ठरवलं तर प्रत्येक गोष्टीची तुलना आपण करू शकतो, जशी आता तुम्ही तुलना केलीत। तेव्हा मानी म्हणते तेव्हा काव्य म्हणते म्हणजे बघा ना, कालपर्यंत तुम्ही माझं तोंड बघायला सुद्धा तयार नव्हतात आणि आज तुम्ही स्वतः तुमच्या हाताने हा लेप तयार करून माझ्या हाताला लावायला आलात, म्हणजे तुम्ही तुलना केलीतच ना काकू। म्हणजे हा लेप तुम्ही काव्या देशमुखच्या हाताला लावायला आला नाही, तर तुमच्या मुलाच्या बायकोच्या त्या काव्या देशमुखच्या हाताला तुम्ही हा लेप लावायला आला आहात। तेव्हा इथे काव्य म्हणत असते, म्हणजे बघा ना, त्या जळक्या निखाऱ्यामध्ये किती ताकद आहे काकू। तो जळका निखारा मी माझ्या हातावरती ठेवला आणि तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जो काही राग होता तो सुद्धा बाजूला झाला। म्हणजे या जळक्या निखाऱ्याबरोबर माझ्या हाताची चामडी तर जळली, पण त्याचबरोबर माझी पापंसुद्धा जळून खाक झाली का काकू? खरंच तुम्हाला असं वाटतंय? तेव्हा इथे मानी म्हणते, हे बघ काव्या, मी इतकी पण वाईट नाही आहे गं। मी जे काही वागले तुझ्याबरोबर ते मी माझ्या पारच्या प्रेमापोटी वागले। त्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास व्हायला नको म्हणून मी तशी वागत होते, तुला त्रास देण्यासाठी नाही। तेव्हा इथे काव्य म्हणते, मी काय बोलू आता काकू? म्हणजे तुम्ही मला लेप लावलात, कदाचित याच्यावरती प्रेमाने फुंकर मारलीत, तुम्ही आता माझ्याबरोबर चांगल्या वागाली, कारण माझ्यामुळे तुमच्या मुलाचा जीव वाचलाय। तुम्हाला असं वाटत होतं की पारसाठी मी काही करू शकत नाही, पण मी पारचा जीव वाचावा म्हणून माझ्या तळहातावरती जळका निखारा ठेवला, म्हणजे मी तुमच्या मुलाची व्यवस्थित काळजी घेऊ शकते याची मी तुम्हाला आता खात्री पटवून दिली। म्हणूनच तुम्ही इथे आलात ना माझ्या हाताला इथे लेप लावून द्यायला। पण जर मी पारसाठी माझ्या हातावरती जळका निखारा ठेवला नसता तर तुम्ही माझ्याबरोबर इतका प्रेमाने बोलायला आला असतात का? मला नाही वाटत तुम्ही माझं तोंडसुद्धा बघितलं असतं, कारण बघा ना, कालपर्यंत पारच्या आजूबाजूला फिरू नकोस असं सांगणाऱ्या मानी काकू आणि आज स्वतःच्या हाताने तयार केलेला लेप माझ्या हाताला लावून देणाऱ्या मानी काकू यांच्यामध्ये किती फरक आहे ते बघा ना। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्य म्हणत असते, खरं सांगू का काकू, या जळक्या निखाऱ्याने ना माझ्या हाताला इतका त्रास झाला नाही, तितका त्रास मला तुमच्या तोंडून पडलेल्या त्या जळक्या शब्दांनी झाला। खरंच मला खूप त्रास झाला काकू। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्य म्हणत असते की आज तुम्ही इथे आलात ना ती तुमच्या मुलाच्या बायकोची काळजी घ्यायला, म्हणजे एक बायको म्हणून माझी सत्वपरीक्षा संपली असेल, माझी अग्निपरीक्षा संपली असेल, पण तरीसुद्धा काव्या देशमुख म्हणून अजूनसुद्धा माझी अग्निपरीक्षा संपलेली नाही आहे, ती अजूनही सुरूच आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य म्हणत असते, कसं आहे ना काकू, एकदा का माणसाच्या मनाला संशयाचं जळू बसलं ना की ते लवकर निघून जात नाही, मग ते हळूहळू आपलं संपूर्ण रक्त शोषून घेतं आणि त्याचबरोबर समोरच्या माणसावरचा विश्वाससुद्धा निघून जातो। हा संशय लवकर काही मनातून निघून जात नाही आणि मनामध्ये असं काही घर करून बसतो की समोरच्या व्यक्तीचा चांगुलपणा, त्याचा प्रामाणिकपणा कधी कधी आपल्याला दिसतच नाही। तेव्हा मानी म्हणत असते, काव्या तुला त्रास व्हावा असा हेतू अजिबात नव्हता माझा। तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य म्हणत असते, काकू आता तुमचा कदाचित माझ्यावरचा राग जाईलसुद्धा आणि मी सुद्धा सगळं काही गोड मानून घेईन, सगळं काही व्यवस्थितसुद्धा होईल, पण तरीसुद्धा एक गोष्ट मात्र राहीलच काकू, आणि ती गोष्ट म्हणजे तुमचा माझ्यावरती पुन्हा एकदा तसा विश्वास कधीच बसणार नाही, कारण मी तुमच्यासाठी अजूनही तीच मुलगी आहे ना। ती म्हणजे पार्थबरोबर लग्न झालेलं असतानासुद्धा माझं कुणाबरोबर तरी अफेअर होतं, मी इथे कधीच पार्थबरोबर इथे प्रेमाने वागले नाही, बरोबर ना, मी खोटं बोलले, मी माझ्या नवऱ्याला फसवलं, अशीच मुलगी आहे ना मी तुमच्या नजरेमध्ये। तेव्हा मानी काकू म्हणतात की हे बघ, मी जे काही केलं ते जाणून बुजून केलेलं नाही आहे, जे मला माझ्या मुलासाठी योग्य वाटलं तेच मी केलेलं आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानी काकू तिथून जात असतात, कारण काव्य म्हणते, जाऊ दे ना, मी कितीही तुम्हाला विश्वास पटवून देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही, मी पण कुणाशी बोलते, आता मला या विषयावरती बोलायला सुद्धा नको।
मानी काकू जात असताना काव्या म्हणते, "एक मिनिट काकू, तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं आहे ना की अजून आमचं अफेअर आहे की नाही, बरोबर ना? त्या मुलाला मी इथे बोलू शकत नाही, पण जे काही खरं आहे ना ते आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझं कुणावरती प्रेम होतं, हे सत्य मी तुम्हाला आता सांगणार आहे. तुमची तयारी आहे का हे सगळं ऐकण्याची?" तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या मानिनी काकूंना सगळं सत्य सांगणार असते, कारण तिला हा विषय आता कायमचा बंद करायचा असतो. सारखा सारखा संशय घेणं, सारखं सारखं स्वतःला सिद्ध करणं, हे आता काव्याला सुद्धा नकोसं झालेलं असतं. तेव्हा ती मानिनी काकूंना म्हणते, "मीच तुम्हाला सत्य सांगते, तुम्ही फक्त ऐकायची तयारी ठेवा." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो नंदिनीला, "काय? फक्त 7 दिवस दिलेत आपल्याला?" तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, तुम्ही का गेलात भास्कर काकांजवळ बोलायला? त्यांनी आपल्याला वाढून दिलेली मुदत कमी करून टाकली. 15 दिवसांच्या ऐवजी आता फक्त 7 दिवस आहेत आपल्याकडे आणि हे सगळं तुमच्यामुळे झाले जीवा. तुम्ही माझ्याकडे एक संधी मागितली होतीत ना, मग त्या संधीचं सोनं करायचं सोडून तुम्ही हे काय केलंत? तुम्ही त्यांच्यावरती हात का उगारलात?" तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा म्हणत असतो, "हो, उगारला मी हात. मी हे सगळं काही विचारपूर्वक केलेलं नाही आहे, जाणून बुजून केलेलं नाही आहे. मी रागाच्या भरात त्याच्यावरती हात उगारला, कारण तो बोललाच तसं. तुला माहिती नाही आहे त्याने माझ्याबरोबर काय काय केलं आहे, आणि तुला तो काय बोलला आहे ना, हे जर तुला कळलं तर तुझ्यासुद्धा पायाखालची जमीन सरकेल. तुझ्या बाबतीत जे तो बोलला आहे ना, त्यासाठी त्याला अजून मारायला हवं." तेव्हा इथे नंदिनी म्हणते, "जीवा, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही प्लीज शांत व्हा. म्हणूनच मी तुम्हाला तिथे जाऊ नका असं म्हणत होते. रागाच्या भरामध्ये तुम्ही हात उचलाल हे मला आधीपासूनच माहिती होतं." तेव्हा जीवा म्हणतो, "नाही नंदिनी, आधी मी काही केलं नव्हतं. आधी मी शांतपणे त्यांच्याबरोबर बोलतच होतो. त्यांनी काय केलं मला माहिती आहे. ते मला कुत्रा म्हणाले. कुत्र्यासारखी शेपटी हलवत हलवत त्यांच्या मागे गेलोय असं म्हणाले. त्यांनी माझा अपमान केला. मी रिकामटेकडा आहे, बापाच्या पैशावरती मी उड्या मारतो असं मला म्हणाले. तरीसुद्धा मी सगळं सहन केलं. त्यांनी कॉफी मुद्दामून त्यांनी खाली कॉफी सांडवली आणि त्यांच्या शूजवरती सुद्धा कॉफी सांडवली आणि मला ती पुसायला लावली. मी तुझ्या आनंद निवाससाठी ते मिळवण्यासाठी खाली पडलेली कॉफी आणि त्यांच्या शूजवरती सांडलेली कॉफीसुद्धा पुसली, आणि नंतर ते तुझ्या बाबतीत जे काही बोलले ना, त्यानंतर मी मात्र थांबलो नाही आणि मग त्यासाठी त्यांना मारायलाच हवं होतं. तेच केले मी." तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, "जीवा, अहो तुम्हाला कळतंय का? तुम्ही असे वागलात म्हणून त्याचे काय परिणाम झाले? अहो त्यांनी आता आपल्या 15 दिवसांमधून दिवस कमी केले आणि आपल्याला फक्त 7 दिवस दिलेत. त्याच्यामध्ये आता आपण काय काय करणार आहोत सांगा बरं तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही काहीही मुद्दामून केलेलं नाही आहे, जाणून बुजून केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा त्याचे परिणाम हेच झाले ना की आपले 7 दिवस आता कमी केलेत म्हणून." तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, "नाही नंदिनी, तू बरोबर बोललीस गं. मी त्या भास्करवरती ना विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. नाही, मूर्खच आहे मी. माणसं ओळखायला नेहमी मी चुकत असतो. या वेळेला सुद्धा मी माती खाल्ली. म्हणजे आधी मी चुकीचं वागतो, माणसांवरती पटकन विश्वास ठेवतो आणि मग त्या माणसांनी मला फसवलं की मग माझे डोळे उघडतात. नाही नाही नंदिनी, तू मला इतकं समजावलंस की भास्कर काकांवरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका, विश्वास ठेवू नका. तरीसुद्धा मी तुझं काही ऐकलं नाही आणि हवी तेवढी माती मी खाल्ली. आणि आता मला कळतंय तो माणूस किती नीच होता ते. म्हणजे ऑफिसमध्ये भेटलेला मला भास्कर काका आणि आज भेटलेला मला तो नीच माणूस, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुझ्याबद्दल तो जो काही बोललाय ना नंदिनी, त्यानंतर त्याला मारणं हाच माझ्याकडे पर्याय होता." असं आता जीवा नंदिनीला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या म्हणत असते की "मानिनी काकू, तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना की अजूनही आमचं अफेअर आहे की नाही? मी त्या मुलाला इथे घेऊन येऊ शकत नाही, पण मी तुम्हाला आमचं सत्य सांगू शकते. मी त्या मुलाला इथे नाही आणू शकत, कारण आता त्याचं लग्न झालं आहे. तो सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे मूव ऑन झाला आहे. तो आपल्या बायकोवरती प्रेमसुद्धा करतो. मी सुद्धा माझ्या आयुष्यात मूव ऑन झाले आणि तो सुद्धा. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मी तुम्हाला जे काही सांगते कितपत तुम्हाला खरं वाटेल मला माहिती नाही, पण तरीसुद्धा मी तुम्हाला हे सगळं खरंच सांगते." तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य म्हणत असते की "जे काही होतं ते सगळं आम्ही कधीच मागे टाकले. त्याची आता एक सुंदर बायको आहे, अगदी आपल्या नंदिनी ताईसारखी, आणि त्याचं तिच्यावरती प्रेमसुद्धा आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानिनी म्हणते, "तिला सगळं माहिती आहे का?" तेव्हा काव्या म्हणते, "नाही, तिला काही माहिती नाही आहे आणि तिला काही कळावं असं आता आमच्यामध्ये काही उरलेलंच नाही आहे.
म्हणजे आता काही नाहीच आहे असं म्हणायला हरकत नाही. मग ज्या गोष्टी आता आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीच आहेत त्या उगाचच एकमेकांना सांगून आपला त्रास का वाढवायचा? आपल्या इथे जखमांना जी काही आता खपली बसली ती खपली का काढायला जायचं? त्यामुळे आता जे काहीच नाही आहे ते आपल्या पार्टनर्सला सांगून उगाच त्रास देण्यापेक्षा सगळं काही मागे सोडून पुढे गेलेलंच बरं ना. तेव्हा काव्या म्हणते, आणि तुम्ही जे काही बोलला होतात ना की त्या कॅफेमध्ये ते गुलाबाचं फूल मला त्या मुलाने दिलं होतं, तर नाही मानिनी काकू, तुमचा गैरसमज झाला होता. हां, मला मान्य आहे तो तिथे त्या कॅफेमध्ये आला होता, पण त्याने ते गुलाबाचं फूल मला दिलं नव्हतं. ते गुलाबाचं फूल माझ्या पुस्तकामध्ये होतं. ते खाली पडलं होतं, ते फक्त उचलून त्याने मला दिलं. ते गुलाबाचं फूल त्याने मला दिलंच नव्हतं. ते मला पार्थने दिलं होतं मानिनी काकू. आणि पार्थ तिथे कॅफेमध्ये मला भेटायला आले होते. मला ते भेटले आणि तिथून निघून गेले. त्यांनी जाता जाता ते गुलाबाचं फूल मला दिलं. मी ते घेतलं आणि माझ्या पुस्तकामध्ये ठेवलं होतं. पण ते खाली पडलेलं फक्त त्या मुलाने मला उचलून दिलं आणि तेच तुम्ही बघितलंत आणि तुमचा गैरसमज झाला. जेव्हा तुम्ही मला विचारलंत की हे गुलाबाचं फूल कुणी दिलं, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की अनिशाने दिलंय म्हणून. पण ते मला बोलायला सुद्धा पार्थनेच सांगितलं होतं. पार्थने सांगितलं होतं की माझं नाव सांगू नका म्हणून. तेव्हा मी ते सगळं केलं. पण जर मला आधी माहिती असतं ना मानिनी काकू, ते गुलाबाचं फूल दिल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये दुसऱ्या दिवसापासून नुसते काटे येणार आहेत, तर मी तुम्हाला कधीच सांगितलं असतं की ते फूल मला पार्थने दिलं होतं म्हणून. त्यानंतरला मी पार्थबरोबर बाहेर फिरायला गेले नाही, मूव्हीला गेले नाही. त्यालासुद्धा एक कारण होतं. पार्थ हट्ट करत होते आणि त्याच दिवशी मला पार्थचं फुटलेलं घड्याळ नीट करायचं होतं. त्याला इथे क्रॅश गेल्या होत्या, ते मी नीट करून आणणार आणि मी ते पार्थला रात्री सरप्राईज देणार होते. पण पार्थ इतका हट्ट करत होते की मला त्यांच्यावरती ओरडावं लागलं. पण तुम्ही त्याचासुद्धा चुकीचाच अर्थ काढलात काकू, असं इथे आता काव्या म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते, जाऊ दे, तुमचा कितपत माझ्या बोलण्यावरती विश्वास बसेल नाही बसणार मला माहिती नाही, पण आता तुमचा शब्द मात्र मी पाळणार आहे. मी पारच्या आजूबाजूला सुद्धा जाणार नाही. मी इथेच बसेन माझ्या रूममध्ये आणि अभ्यास करत राहीन. मी तुमचा शब्द अजिबात मोडणार नाही आहे, असं इकडे आता काव्य अगदी मनापासून मानिनीला सांगत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थला काही झोप लागत नसते. पार्थ म्हणतो, बोर होतंय मला, नुसतं बोर होतंय. तेवढ्यातच त्याला ऑफिसमधून फोन येतो. तो म्हणतो, चला उद्या माझी महत्त्वाची मीटिंग आहे, ऑफिसला जायला हवं. तेवढ्यातच इथे ऑफिसमधून फोन आलेला असतो की महत्त्वाची मीटिंग असली तरीसुद्धा तुम्हाला ऑफिसला यायचं नाही आहे, कारण का मीटिंग आम्ही मॅनेज करू, नाहीतर ती आम्ही पोस्टपोन करू. पण तुम्हाला आता स्वतःची काळजी घ्यायची आहे. तेव्हा इथे पार्थचं कोणी काही ऐकूनच घेत नाही आणि सरळ आता फोन ठेवून दिला जातो. पार्थ म्हणतो, अरे काय चाललं आहे का यांचं? बॉस मी आहे का हे लोक आहेत मला कळत नाही आहे, मलाच ऑफिसला येऊ नका म्हणून सांगतायत. त्यानंतर प्रेक्षकांनो, पार्थ म्हणतो की चला आता मी पुस्तक वाचत बसतो. पण तो म्हणतो की नाही, मला पुस्तकसुद्धा वाचायला मन देत नाही आहे, मला बोर होतं आहे, काय करू मी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ड्रॉवरमध्ये पुस्तक ठेवत असताना कागदाचा एक बोळा पार्थच्या हाती लागतो. त्यानंतर पार्थ तो हातामध्ये घेतो आणि नक्की तो कसला बोळा आहे ते बघत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, जीवा इथे येतो किचनमध्ये, फ्रीज उघडतो आणि म्हणतो, काय खायला आहे, काय खायला आहे? तेवढ्यातच आता खायला काय आहे ही शोधाशोध करत असताना तिथे आता जीवाचंच मन तिथे रिक्षावाला बनून आलेलं असतं. तेव्हा इथे तो रिक्षावाला जीवा येतो आणि म्हणतो, काय जीवा, कसा आहेस तू? तेव्हा जीवा म्हणतो, तू इथे काय करतोयस? तेव्हा तो म्हणत असतो, अरे काय करतोयस म्हणजे काय? माझ्या काळजाचा तुकडा माझा जीवा, त्याला माझी गरज आहे म्हणून मी इथे आलो आहे ना. तेव्हा तो म्हणतो, तू माझी काय मदत करणार आहेस? तो म्हणतो, का मी तुझी मदत करू शकत नाही का? तू कुठल्या टेन्शनमध्ये आहेस ना, मला सगळं बरोबर माहिती आहे. तू एक काम कर बरं, ये मला इकडे मिठी मार, म्हणजे तुझे सगळे दुःख, तुझा सगळा त्रास बाजूला होऊन जाईल आणि तुझ्या पोटामध्ये आहे ना फुलपाखरं उडतील, फुलपाखरू, आणि तुला असं हलकं हलकं वाटेल. तेव्हा जीवा म्हणतो, तुला मिठी मारून असं काही होणार नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, का? जेव्हा तू तुझ्या नंदिनीला अशीच येऊन आनंदाच्या भरामध्ये मिठी मारली होतीस तेव्हा तुला समाधान भेटलं नव्हतं? तेव्हा तुला हलकं हलकं वाटलं नव्हतं काय? आणि तेव्हा तुझ्या पोटामध्ये फुलपाखरं उडाली नव्हती काय? मला खरं सांग बरं. तेव्हा इथे आता लगेचच जीवाला आठवतं, ज्या वेळेला त्याला खूप मोठं प्रोजेक्ट मिळालेलं असतं त्यावेळेला तो आनंदाने घरी येतो आणि तो इथे नंदिनीला मिठी मारतो. तो क्षण लगेचच जीवाला आठवतो.
तेव्हा इथे त्याचं मन म्हणतं, काय काय झालं, आठवलं का तो प्रसंग, फ्लॅशबॅक सगळं नजरेसमोरून गेला. तेव्हा जीवा म्हणतोय, तसं काही नाही आहे, ते काही नाही आहे, तू इथे कशाला आलायस ते सांग. तो म्हणतो, अरे असं काय करतोस, मी तुझी इथे मदत करायला आलो आहे. तुला ज्या गोष्टीचं टेन्शन आलं आहे ना, ते टेन्शन मी तुझं दूर करणार आहे. तेव्हा तो म्हणतो, असं काय तू करणार आहेस जे मी ऐकल्यानंतर माझं सगळं टेन्शन दूर होईल. तेव्हा तो म्हणतो, अरे असं काय करतोस तू, तुझ्या नंदिनीसाठी तू वाटेल ते करायला तयार होतोस ना, तिच्या चेहऱ्यावरती स्माईल यावं त्यासाठी प्रयत्न करतोस ना. तो म्हणतो, अगदी बरोबर, मी इथे तेच करतोय. नंदिनीला खुश करण्यासाठी मी वाटेल ते करतोय. अरे ती पण खुश होतच नाही आहे, सतत माझ्यावरती रागवत असते, चिडचिड करत असते आणि मला टोमणे मारत असते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अरे ऐकून घे ना तिचे टोमणे. अरे बाबा, तुझा इतका मोठा भूतकाळ तू पचवला आहेस, तर तिचा एक टोमणा तू पचवू शकणार नाही आहेस का. तू तुझे टोमणे आहेत ना ते पचव, आणि तुझा इगो आहे ना, इगो तो आता बाजूला ठेवून दे बरं. ते इगोचं काय कर, त्याचा एक रुमाल बनव आणि खिशामध्ये ठेवून दे घामबिम पुसायला. तो इगो कुठेही आणून देऊ नकोस. त्या भास्करने तुला फसवलं आहे ना, त्या भास्करने जर तुला फसवलं आहे, ते सुद्धा खूपच हुशारीने एक प्यादं म्हणून तुला उभं केलं आणि त्यानंतरला नंदिनीला फसवलं, बरोबर ना. आणि आता नंदिनीच्या चेहऱ्यावरचं हसू गेल्यानंतर ते हसू परत आणण्यासाठी तू अतोनात प्रयत्न करतोयस, पण त्याच्यामध्ये तुला काही यश मिळत नाही आहे. म्हणून मी तुला काय म्हणतो, आता तुलासुद्धा आहे ना, त्याने जर तुझ्याबरोबर बॅटिंग केली आहे, तर तुला आता त्याच्यावरती सिक्सरवर सिक्सर मारायचे आहेत. तो जी बॉलिंग करेल तुला फक्त सिक्सर मारायचे आहेत आणि तुला जिंकायचं आहे. तुलासुद्धा आता अशी बॅटिंग करायची आहे ना, की त्या भास्करची तुला बोलती बंद करायची आहे. त्याने तुला प्यादं म्हणून उभं केलं, आता तू त्याला प्यादं म्हणून उभं करायचं आणि त्याचा सगळा डाव आहे ना, तो उधळून लावायचा. त्याच्यासमोर असं कुठलं तरी प्यादं उभं कर, की ज्याच्यामुळे तो भास्कर तुझ्या संपूर्ण प्लॅनमध्ये अडकला पाहिजे आणि नंदिनीचं आनंद निवास तुला परत मिळालं पाहिजे. आणि असंच होईल, मला पूर्णपणे खात्री आहे. तू फक्त इथे आता लढायला तयार राहा, खूपच हुशारीने, आता फसू नकोस. नंदिनीने सांगितलंय ना, सगळं काही विचारपूर्वक करायचं, कुणावरतीही आंधळेपणाने डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. तुला आता तेच करायचं आहे. तुला जर आता जिंकायचं असेल आणि नंदिनीला तिचा आनंद निवास परत द्यायचा असेल, तर तुला तेच करायचं आहे. तुला ते आता भास्करला चांगलं सळो की पळो करून सोडायचं आहे, पण अशा पद्धतीने की कुणाला काही कळता कामा नये. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जीवाच्याच मनाने रिक्षावाल्याने त्याला आता चांगली आयडिया दिलेली असते. तो म्हणतो की आता तुला पुन्हा एकदा नंदिनीच्या मनामध्ये तुझी जागा निर्माण करायची आहे. तिच्या मनामध्ये हा जो काही प्रेमाचा बिल्ला आहे ना, तो परत तुला मिळवायचा आहे आणि त्यासाठी आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. जीवा म्हणतो, मी काय करू, मी काय करू, तू सांग ना. तो म्हणतो, मी काय सगळं तुला इथे सांगायला आलेलो नाही आहे, मी फक्त तुला आयडिया द्यायला आलो आहे की तू कशा पद्धतीने आनंद निवास परत मिळवू शकतोस, कळलं का. तेव्हा इथे जीवा आता म्हणतो की ठीक आहे, याचा अर्थ आता मला शांत बसून जमणार नाही आहे. आता मलाच माझे हातपाय हलवावे लागणार आहेत आणि मला आता सिक्सरवर सिक्सर मारून त्या भास्करची बोलती बंद करायची आहे. मला म्हणाला ना मला बिझनेस कळत नाही म्हणून, आता बघच भास्कर मी कशी तुझी वाट लावतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता जीवा नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणतो की नंदिनी, तुला आता काही करायची गरज नाही आहे. हा जीवा आहे ना, हा जीवा आता इथे सिक्सरवर सिक्सर मारणार आणि ते सुद्धा तुला काहीही त्रास होऊ न देता. मी इथे सिक्सरवर सिक्सर मारणार, मीच बॅटिंग करणार आणि त्या भास्करची मी वाट लावणार. त्याने तुला फसवलं आहे ना, कारण का, त्याच्या मुलीचं लग्न, शनायाचं लग्न पारदादाबरोबर करायचं होतं म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणते, पण माझं लग्न तर तुमच्याबरोबर झालं आहे ना. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो पण आधी लग्न तुझ्यामुळेच नाही झालं ना, म्हणूनच इथे त्या भास्करचा तुझ्यावरती राग आहे आणि त्या रागापोटी त्याने तुझा आनंद निवास तुझ्याकडून हिरावून घेतलेला आहे. पण आता मी त्याला बरोबर धडा शिकवणार. त्याचबरोबर इथे आता मानिनी काव्याचा हात धरून तिला आता घरातून बाहेर काढते की काय, असं काव्याला वाटत असतं. तेव्हा काव्या म्हणते, मानिनी काकू, मी कुठेही जाणार नाही आहे, मी नाही राहू शकत पारशिवाय, प्लीज मला इथे घरातून बाहेर काढू नका. तेव्हा मानिनी म्हणते, माहिती आहे मला, तू पारशिवाय नाही राहू शकत आणि म्हणूनच तुला घरातून बाहेर काढत नाही आहे, तर तुला मी पारच्या रूममध्ये स्वतः घेऊन जाणार आहे. ही तुझी बॅग आणि तू, मी तुम्हाला दोघींना त्याच्या रूममधून जायला सांगितलं होतं ना, पण आता मला कळलं आहे की तू सुद्धा पारशिवाय राहू नाही शकत. जसा पार तुझ्याशिवाय राहत नाही आहे,
तेव्हा चल आता पारच्या रूममध्ये परत चल असं मानिनी काव्याला आनंदाने म्हणते. आणि काव्याला म्हणत असते की काव्या, आता तुझी अग्निपरीक्षा संपली, आता तू आनंदाने पार्थबरोबर राहायचं असं तिला सांगते.